एक समान गती करता अंतर काळ आलेख। तर आलेख पेपरवर जेव्हा तुम्ही आलेख काढाल त्यावेळी पहिल्यांदा या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू तुम्ही किती सेकंद, आता इथे वेळ आणि अंतर किती सेकंद घेतलेला आहे प्रमाण, तसंच वाय अक्षावर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती मीटर हे अंतर लिहायचं आहे आणि त्यानुसार आलेख काढायचा आहे। तर पहा, आता इथे दिलेले आहेत वेळ 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70। प्रत्येक 10 सेकंदांनी अंतराची नोंद घेतलेली आहे। तर 0, 15, 30, 45, 60 म्हणजे 15-15चा फरक आहे। म्हणजेच गती कशी आहे, एक समान आहे। तर पहा, आलेख कसा काढायचा। पहिलाच पॉइंट आहे 0, 0 म्हणजे हा बिंदू इथे येणार। नंतर एक्स अक्षावर 10, त्यावेळी वाय अक्षावर 15। एक्स अक्षावरचं हे 10, तिथून असं जायचं वाय अक्षावर 15। आता पहा, आपण इथे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर घेतलेला आहे, कारण माझ्या वहीमध्ये जर मी 10 मीटर घेतलं असतं तर खूप मोठी लाईन झाली असती। तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर घेतलेला आहे। तर 10 ह्याच्या निम्म येणार आणि 15 हे बघा इथे 10 येणार, तर 15 या दोन्हींच्या मध्ये येणार, म्हणून हा पॉइंट इथे दिला। नंतर 20 सेकंदाला 30 मीटर हा बिंदू आहे, तर हा 20 सेकंद। आत्ताच आपण पाहिलं की 10 हे मध्ये येतं, तर 20 नंतर 30 हे मध्ये येणार, तर इथे हा बिंदू घेतला। नंतर 30 ला 45, आता हे 30 आहे, 45 इथे येणार 50 आणि ह्या 50 आणि ह्या 40च्या मध्ये इथे येणार 45, तो बिंदू। आता हे सगळे बिंदू जोडल्यावर आपल्याला लक्षात येईल की या आलेखावर ही सरळ रेषा तयार होते। याचाच अर्थ एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते। हे अंतर काल आलेखावरील सरळ रेषा दर्शवते। आता नैक समान गती करता अंतर काल आलेख। तर नैक समान गती इथे पहा, अंतर 0, 7, 12, 20, 30, 41, 50, 58। पहिल्या आलेखामध्ये जे अंतर दिलं होतं त्यामध्ये समान फरक होता, म्हणजे 0 नंतर 15 होतं, 15 नंतर 30 होतं, 30 नंतर 45 होतं, म्हणजे 15 मीटरचा फरक होता। पण इथे 7 मीटरचा फरक आहे का, नाही। तर म्हणूनच नैक समान गती म्हणतात। म्हणजे दर 5 सेकंदांनी ज्यावेळी आपण मीटर अंतराची नोंद घेतलेली आहे त्यावेळी आपल्याला मिळणारे अंतर हे प्रत्येक 5 मिनिटानंतर मिळणारे अंतर फरक जाणवतो। म्हणजे 0 ते 5 सेकंदामध्ये 7 मीटर अंतर, तर 5 ते 10 सेकंदामध्ये परत 5 मीटर अंतर कापलं गेलंय। 10 ते 15 मध्ये परत 8 मीटर अंतर कापलं गेलंय, म्हणजे 7, 5, 8 परत 10, परत 11, परत 9, परत 8, म्हणजे ही गती नैक समान गती म्हणता येईल। तर मघाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला आलेख काढायचा आहे। आलेख पेपरवर ह्या साईडला
1 सेंटीमीटर, एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, इथे आता आपल्याला 5 सेकंद घेणं सोयीस्कर ठरेल आलेख पेपरवर सुद्धा. आणि वाय अक्षावर म्हणजे अंतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर हे अंतर घेणं सोयीस्कर ठरेल. जेव्हा तुम्ही आलेख पेपरवर काढाल त्यावेळी आपल्याला या आलेखातील अगदी सूक्ष्म गोष्टी सुद्धा नीट लक्षात येतील. आता पहा, 0-0 हा पहिला पॉइंट, 5 सेकंदाला 7. इथे आलेख पेपरवर रेषा दिलेल्या असतात त्याच्यामुळे ते सोपं जातं. आता पहा, इथे मध्ये असणार आहे 5, तर इथे कुठेतरी असणार आहे 7, म्हणून हा इथे बिंदू घेतला. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे 10 सेकंद वेळ असताना 12 मीटर. आता हा 12 मीटर इथे कुठेतरी असणार आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण बिंदू काढले आणि ते जोडले तेव्हा पहा, इथून इथे गेलं, परत इकडे आलं, परत इथे, परत ही लाईन इथे गेली, परत इथे, परत इथे, त्याच्यानंतर परत ही दिशा बदलली. म्हणजे काय तर येथे कालानुसार अंतरात नैकसमान बदल होतो. म्हणूनच नैकसमान गती हा आलेख नैकसमान गतीचा आलेख दाखवतो. अंतरकालचा हा आलेख नैकसमान गतीसाठी काढल्यामुळे ही रेषा सरळ न येता खूप वेळा दिशा बदलून आलेली आहे. एकसमान गती करता वेग आणि काल आलेख. नेहमीप्रमाणे काल येणार एक्स अक्षावर, वेग येणार वाय अक्षावर. तर हा आलेख आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे. या एकसमान गती करता वेग आणि काल यांच्यातील बदल वेग काल आलेखाने दाखविला आहे. त्यांनी आलेखावर एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर पर तास हा वेग घेतलेला आहे. तर आता पहा, इथे काय दाखवलंय बरं, 60 किलोमीटर प्रति तास हा एकसमान वेग दिलेला आहे. त्याच्यामुळे एक्स अक्षाला समांतर रेषा इथे काढलेली आहे. कारण वेग हा प्रत्येक तासाला 5 तासापर्यंत सातत्याने जेव्हा रेल्वे गाडी गतिमान होती तोपर्यंत एकच वेग होता, 60 किलोमीटर प्रति तास. त्यामुळे आपल्याला असा आलेख मिळतो. जर पहिल्या तासाला ते 10 किलोमीटर प्रति तास असला असता, दुसऱ्या तासाला 20 किलोमीटर, तर आपल्याला असा आलेख मिळाला असता. पण इथे एकसमान गती करता वेग आणि काल याचा आलेख काढायचा, त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा आलेख मिळतो. तर पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला, रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल. आता पहा, दिलेल्या माहितीवरून रेल्वे गाडी एक समान वेगाने म्हणजे प्रति तास 60 किलोमीटर वेगाने गतिमान आहे. म्हणजेच एका तासाला ती 60 किलोमीटर अंतर कापते. 2 ते 4 म्हणजे 2 तासांमध्ये कापलेले अंतर बरोबर 60 गुणिले 2 120 किलोमीटर. 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का. इथे गाडीचे त्वरण किती आहे. तर पहा, 2 तासात कापलेले अंतर आपण काढलं 120 किलोमीटर.
आता पाहूया याचं क्षेत्रफळ किती असणार आहे. लांबी गुणिले रुंदी 2 गुणिले 60 120 म्हणजे कापलेले अंतर सुद्धा 120, चौकोनाचे क्षेत्रफळ सुद्धा 120. आता पहा दुसरा प्रश्न होता, इथे गाडीचे त्वरण किती आहे. पण गाडी तर एक समान वेगाने जाते आहे, म्हणजे इथे त्वरण 0 असणार. आता एक समान त्वरणित गती करता वेग काल आलेख नेहमीप्रमाणे काल असणार x अक्षावर आणि वेग असणार y अक्षावर. काल दिला आहे सेकंदांमध्ये, वेग दिला आहे मीटर पर सेकंद मध्ये. तर हा देखील आलेख आपल्याला दिलेला आहे. आपल्याला फक्त याच्यावर विचारलेल्या प्रश्नांचा विचार करायचा आहे. आलेख एकदा पाहून घेऊया. चार्ट दिलेला आहे 0 5 10 15 20 25 30 35 म्हणजे प्रत्येक 5 सेकंदानंतर नोंद घेतलेली आहे. 0 8 16 24 32 40 48 56 म्हणजे 8 मीटर पर सेकंदचा वेग फरक आहे. आणि हा एक समान त्वरणित गती करता दिलेला आलेख आहे. पहिला प्रश्न, ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग त्वरणित असून एक समान आहे. प्रत्येक 5 इथे सेकंदात वेगात होणारा बदल किती. तर 8 मीटर पर सेकंद. सर्व एकसमान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. नैकसमान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. इथे कारचा वेग म्हणजे हा जो दिलेला वेग आहे हा स्थिर नसून एकसमान त्वरणामुळे सतत बदलतो आहे. त्यामुळे कारने कापलेले अंतर रेल्वेच्या उदाहरणासारखे नाही काढू शकत. अशा वेळी आपण दिलेल्या कालावधी दरम्यान कारचा सरासरी वेग वापरून कापलेले अंतर काढू. तर कारचा सरासरी वेग कसा काढायचा. तर A आणि B बिंदू दरम्यान कारचा सरासरी वेग काढण्यासाठी 16 32 आपण सरासरी काढताना काय करतो, जेवढे अंक वरती घेतो. आता इथे आपण 16 आणि 32 घेणार आहोत. तर ते किती आहेत 1 आणि 2 म्हणजे 1 आणि 2 म्हणून 16 अधिक 32 भागिले 2 म्हणजे हा सरासरी वेग येईल A आणि B बिंदू दरम्यानचा. तर तो येतो 24 मीटर पर सेकंद. कापलेले अंतर कसं काढू शकतो आपण, वेग गुणिले काळ. तर हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. वेग इज इक्वल टू विस्थापन भागिले काळ म्हणजेच अंतर, इथे अंतर भागिले काळ. तर आपल्याला काढायचं आहे हे अंतर म्हणजेच वेग गुणिले काळ केलं की आपल्याला मिळणार आहे अंतर 240 मीटर. कारण हा काळ आपण 10 सेकंद का घेतलेला आहे. ही रेषा जेव्हा इथे आली तर इथे 10, इथे आहे 20, दोन्हीतला फरक 10. कारण आपण या दोन बिंदू दरम्यान विचार करतोय. आता मागे जसं आपण क्षेत्रफळानुसार पाहिलं होतं तर पहा, एरिया ऑफ ABCD, एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ DAEC. नाउ आता आपण या त्रिकोणाचा एरिया कसा काढतो, 1/2 किंवा आपण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया 10, उंची
16 आहे. 32 आणि 16 मध्ये फरक 16. उत्तर येणार आहे ते 80. आणि आता याचं क्षेत्रफळ चौकोनाचं कसं काढणार? लांबी गुणिले रुंदी. 10 गुणिले किती आहे हे? 16. तर याचं उत्तर येणार आहे 160. आता हे 80 आणि हे 160 झाले 240. कॅल्क्युलेशन वरून एकदा नजर फिरवा. इथे आलेलं आपलं उत्तर हे देखील समान आहे.